संक्रांत जवळ आलेली आहे आणि तिळगुळ करायची वेळ झालेली आहे. पण प्रत्येक वर्षी त्याच पद्धतीने तिळगुळ खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला आहे का? चला तर आज मी तुम्हाला नवीन पद्धतीने तिळगुळ करून दाखवणार आहे. चला मग आज करूया पाकातील तिळगुळ. त्यासाठी आधी पाक करून घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात थोडंसंच पाणी घालायचं आणि यात मी आता अर्धी वाटी गूळ घालत आहे. हा गूळ वितळून घ्यायचा. हे बघा, गुळाचा छान पाक झालेला आहे. पण सध्या हे पाक थोडं पातळ आहे. पाक थोडंसं घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता गुळाचा पाक थोडा घट्ट होत आहे. अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत पाक शिजवून घेऊया. आपल्या सर्वांनाच माहीत आहे गोळीबंद पाक कसे शिजवायचा आहे. चला तर आता वळूया पुढच्या स्टेपकडे. आता मी यात 1 वाटी तीळ घालत आहे. हे तीळ मी भाजलेले नाही आहेत, कारण हे तीळ पाकात सुद्धा भाजले जाणार आहेत. पुन्हा पुन्हा तीळ भाजले तर ते करपतील आणि तिळगूळ चांगलं लागणार नाही. हे बघा, तीळ छान एकत्र झालेले आहेत. आता गॅस बंद करून मिश्रण आपण थंड होऊ देऊया. आता हे मिश्रण लवकर थंड व्हावं यासाठी मी या चॉपिंग बोर्डला तेल लावून त्यावर पसरून घेत आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच पारंपरिक आणि छान छान रेसिपीज सर्वात पहिले तुमच्याकडे पोहोचाव्यात त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपलं तिळगुळाचे मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता याची तुम्ही हाताने किंवा चाकूने लहान लहान तुकडे करून घ्यायचे. हे बघा, याप्रमाणे सर्व तुकडे आपण बारीक करून घेऊया. तिळगुळ छान थंड झाल्यावर आपल्याला पुढच्या स्टेपकडे वळायचं आहे. हे मिश्रण छान थंड झाल्यावरच आपल्याला पुढच्या स्टेपकडे वळायचं आहे. म्हणून हे तिळगुळाचे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्या. आता हे मिश्रण मी मिक्सरमधून छान बारीक करून घेत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तिळगुळ जाड किंवा बारीक करू शकता. आपलं पाकातलं तिळगुळ तयार आहे. आता तुम्ही यात बारीक हलव्याचे दाणे घालून असं सर्व करू शकता किंवा तिळगुळाचे लहान लहान लाडूसुद्धा करू शकता. मी या तिळगुळाचे 2 प्रकार करत आहे. एक म्हणजे आपलं पारंपरिक तिळगुळ आणि दुसरं म्हणजे तिळगुळाचे लाडू. हे बघा, असे बाईट साईज तिळगुळ लाडू संक्रांत आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी परफेक्ट आहेत. याप्रमाणे जर तुम्ही पाकातलं तिळगुळ कराल तर ते 4 महिनाभर टिकून राहते आणि याची चवसुद्धा आंबट होत नाही. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ खा, गोड गोड बोला आणि बघत राहा माझं चॅनल गौरीज किचन.